नमस्कार, मी श्वेता. सामसंजीवनी या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजही आपण या सामसंजीवनीमध्ये लहान मुलांचे आहार हाच विषय घेणार आहे आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कार्ला आत्मसंतुलन केंद्राच्या डॉक्टर मालविका तांबे. सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूयात. नमस्कार, खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, थँक्यू. तर विषय खूप छान आहे आणि मला माहिती आहे तुम्हाला सुद्धा खूप सारे प्रश्न असतील. मागच्या एपिसोडमध्ये सुद्धा तुमचे खूप प्रश्न आले होते, तर तुम्ही स्वतः डॉक्टर मालविका तांबे यांना प्रश्न विचारू शकता आणि या चर्चेमध्ये सहभागी होऊ शकता. यासाठी सगळ्यात आधी आमचा स्टुडिओचा क्रमांक लिहून घ्या 022-6930-2444. चला तर मग फोन उचला आणि थेट आपले प्रश्न डॉक्टर मालविका तांबे यांना विचारू शकता. अर्थात पहिला प्रश्न हा माझ्या मनाचाच असतो नेहमीप्रमाणे. तर लहान मुलं म्हटलं की अनेक कला गुण संपन्न जरी असली तरी प्रत्येक आई वडिलांची एकच तक्रार असते की बाबा आमचं मुल काही नीट जेवत नाही. अगदी खरं. तर मुळात मुलांचा आहार कसा असावा, कोणकोणत्या गोष्टी त्यात असायला हव्यात, हे थोडक्यात सांगू शकाल का? बघा कसं असतं की लहान मुलं कुठल्या एज ग्रुपचे ते पण आपल्याला विचार करावा लागतो. म्हणजे आपण आता वर्षभराच्या आतल्या मुलांचं पाहिलं तर त्यांना आपण टप्प्याटप्प्याने सगळा आहार जो आहे तो हळूहळू इंट्रोड्यूस करत असतो. पण एकदा मूल वर्षभराचं झालं की खरं आपण जशा प्रकारचा आहार घेतो तशाच प्रकारचा आहार प्रत्येक मुलाला घेण्याची आपल्याला सवय हळूहळू लावावी लागते. आता याच्याकरता सवय लावणं जे आहे ते खूप महत्त्वाचं असतं लहानपणापासूनच. आता आपल्याकडे कसं होतं की सुरुवातीला खूपच एकदम पातळच अन्न देतात किंवा त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात वेगवेगळ्या गोष्टी सुरुवातीपासून द्यायला सुरू करून टाकतात. कारण त्यांना चुकीचं सांगितलेलं पण असतं की पचन व्यवस्थित होऊन वजन व्यवस्थित वाढायला मदत मिळेल तर तुम्ही जे काही जमत असेल ते मुलांना खाऊ घाला. त्यामुळे चुकीच्या वेळेला चुकीच्या गोष्टी जरी खाऊ घातल्या गेल्या तरी पचनशक्ती मुलांची हळूहळू कमी होऊन जाते. तर त्याच्यामध्ये आपल्याला काळजी खूप घ्यावी लागते की तुम्ही स्टेप वाईज कसं जाणार आहात. आणि एकदा मूल वर्षभराचं झालं की मगाशी सांगितलं तसं की तुम्ही संपूर्ण अन्न त्याला द्यायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ आपल्याबरोबर बसून तो भाजी पोळी खाऊ शकेल का, तर असं नव्हे. पण आपल्याबरोबर जर का त्याला व्यवस्थित ताट वाढून दिलं तर त्याला ॲटलिस्ट कळतं की बाबा 2 प्रकारच्या भाज्या असतात, त्याच्यात फळभाज्या असतात, पालेभाज्या असतात, बीन्स वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात, ताटामध्ये एक आमटी नावाचा प्रकार असतो, चटणी असते, कोशिंबीर असते. प्रत्येक गोष्ट तो खाईल कदाचित असं नव्हे, पण निदान त्याची सगळी संकल्पना त्याच्या डोक्यामध्ये जायला सुरू होते आणि त्यातनं सगळ्या गोष्टींची हळूहळू चव घ्यायला सुरू करतो. त्यामुळे भाजी पोळी म्हटली तर भाजी थोडीशी घेईल, पोळीचा छोटासा तुकडा घेईल. सुरुवातीला कदाचित दोन्ही सेपरेट खाईल, पण त्याला ही संकल्पना मनामध्ये रुजू करावी लागते आणि लहानपणीच मुलांना सवय खरं लावू शकतो. आता प्रेक्षकांमधून आपल्याला फोन यायला सुरुवात झालेली आहे. पहिला फोन आलाय नाशिकवरून योगिता पवार यांचा. चला आपण थेट योगिताजींशी बोलूयात. नमस्कार, आपलं स्वागत आहे. बोला, आपला प्रश्न विचारा. हा मॅडम, मला आहे ना पित्तांचा त्रास होतोय. पोटात अशी आग पडल्यासारखं होतं आणि मानेचा मणका वगैरे पण दुखतो माझा मॅडम. आणि पाठीत पण कळ निघते, त्याच्यामुळे असं पित्तांचा त्रास होतो मॅडम मला. वाताचा कसा प्रकार असतो त्या प्रकारचा वात होतो म्हणून. बरं ताई, तुमचं वय किती आता? 38 आहे मॅडम माझं वय. 38 आहे. बरोबर. आणि त्याच्यात असं हाडांच्या नसा वगैरे हे सांधे वगैरे पण दुखतात मध्ये मध्ये. हो, अच्छा. म्हणजे आता ताईंना बघा अपचनाचाही त्रास होतो, म्हणजे ॲसिडिटी वगैरेचा सुद्धा सगळा त्रास होतोय, दुखतं आहे सगळं. म्हणजे आता आपण विचार केला तर खरं शरीरामध्ये वाताचा आणि पित्ताचा दोन्हीचंही असंतुलन जे आहे ते झालेलं आहे. सर्वप्रथम अगदी सगळ्यांवरती व्यवस्थित काम करायचं असेल तर संतुलन अभ्यंग सेसमी तेलासारखं एखादं तेल जे आहे ते संपूर्ण अंगाला तुम्ही ताई आठवड्यातनं कमीत कमी 2 ते 3 वेळा तरी लावायला सुरू करा. अंघोळीच्या साधारण 20 मिनिटापूर्वी लावायचा, नेहमी खालतून वर लावायचा आणि तेवढं तुमचं लावून झालं की मग तुम्ही आंघोळ करू शकता. शक्यतो साबण वगैरे त्याच्यानंतर लावू नका. म्हणजे अंगामध्ये जिरलेलं तेल जे आहे ते व्यवस्थित शरीरावरती काम करायला आपल्याला मदत होऊ शकेल. याच्याने वात पण कंट्रोलमध्ये येईल आणि शरीरामध्ये होणाऱ्या सगळ्या चयापचय क्रिया असतात त्याही याच्यातनं सुधारायला आपल्याला मदत जी आहे ती मिळू शकते. त्याच्यानंतर रोज न चुकता आपल्याला अनुष्यपोटी शक्य असलं तर थोडंसं तुम्ही लोणी असतं ना घरचं तयार केलेलं ते, आणि त्याच्यामध्ये नागकेशराची पूड आणि खडीसाखर हे घालून तुम्ही खायला सुरू करायच्यात. शरीरात असलेलं जो अतिरिक्त पित्त आहे ते कमी व्हायला मदत आपल्याला मिळू शकते. त्याचबरोबरीने संतुलन पित्तशांतीसारख्या ज्या गोळ्या आहेत त्यासुद्धा अगदी नियमाने सकाळ संध्याकाळ तुम्ही घ्यायला सुरू केल्यात तर पित्ताचं संतुलन व्हायला तुम्हाला मदत मिळू शकेल. तसंच जेवणामध्ये घरचं केलेलं ताजं ताक आहे, त्याच्यामध्ये थोडंसं जिरेपूड आणि काळं मीठ घालून तुम्ही घ्यायला सुरुवात केली तर त्याचाही तुम्हाला फायदा नक्की होऊ शकेल. रात्री झोपताना न चुकता संतुलन सॅनकूलसारखं एखादं जे चूर्ण आहे की ते शरीरामध्ये पचनालाही मदत करू शकेल. तसंच एकूण जे ॲसिडिटीचा त्रास होतो आहे तोही कमी होऊ शकेल आणि पोट साफ व्हायला सुद्धा मदत मिळेल.
तर या सगळ्याच्या दृष्टीने आपल्याला संतुलन सॅनकुल चूर्णासारखं जे चूर्ण आहे ते मदत करू शकतं. तर तेही तुम्ही नियमित घ्यायला सुरू करा. याच्याने पचनसुद्धा सुधारेल, शरीरातलं पित्त आहे ते सुद्धा शमन व्हायला मदत मिळेल आणि बाकीचेही तुम्हाला जे इतर सगळे त्रास होतात आहे त्याच्यामध्ये सुद्धा मदत नक्की मिळू शकेल. पण वय 38 आहे, आता हळूहळू तुमचं मेनोपॉजकडे आपण म्हणतो ना की चेंज आता शरीरातला होणार आहे. तर त्या अनुषंगाने मी असं तुम्हाला सल्ला देईन की तुम्ही योनी पिचू जो आहे संतुलन फेमिसॅन तेलासारख्या एखाद्या तेलाचा तो नियमितपणे वापरायला सुरू करा, कारण की त्याच्याने सुद्धा शरीरात होणारे जे वातपित्ताचे असंतुलन असतात ते कमी व्हायला आपल्याला मदत मिळू शकते. तर पुढे काहीतरी त्रास अजून वाढण्यापेक्षा आत्ताच हा योनी पिचू तुम्ही जर का थेरपी घरी करायला सुरुवात केली तर त्याचा तुम्हाला फायदा नक्की मिळू शकेल. माझं जे यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर मालविका तांबे नावाचं, त्याच्यावरती या योनी पिचूबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे, तर ते तुम्ही नक्की बघून घ्यावं. नक्कीच योगिताजींप्रमाणे तुम्ही सुद्धा तुमच्या मनातले प्रश्न थेट डॉक्टर मालविका तांबे यांना विचारू शकता. यासाठी आमचा स्टुडिओचा जो क्रमांक दिलेला आहे त्यावर नक्कीच संपर्क साधा. पचनाबद्दल तुम्ही डॉक्टर आता मगाशी म्हणत होतात, लहान मुलांच्या खरं तर लहान वयापासून पचनाचे प्रॉब्लेम अनेकदा आपल्याला जाणवतात. फळं सुद्धा अनेक लहान मुलं खात नाहीत, तर मग अशा वेळी पालकांनी काय करावं? बघा, सर्वप्रथम तर हा आपल्याला विचार केला पाहिजे की आपण घरामध्ये फळं खरोखरी किती वेगवेगळ्या प्रकारची आणतो आहोत त्याचा विचार केला पाहिजे आणि किती ती मुलांसमोर राहतात. तुम्ही स्वतः मुलांसमोर ती फळं किती प्रमाणात खाता आहात तेही आपल्याला बघणं खूप आवश्यक आहे. लोक काय करतात, स्वतः व्यवस्थित काही फॉलो करत नाही पण मुलांनी करावं अशी त्यांची इच्छा असते, पण आपण जे काही करू तेच मुलं फॉलो करतात. त्यामुळे एकतर लहानपणापासून जेव्हा मुलं खेळत असतील वगैरे ना, तेव्हा प्रत्येक फळाचा छोटा छोटा तुकडा त्यांना चावता येईल अशा प्रमाणामध्ये त्यांच्यासमोर ठेवून द्यायचा असतो. त्यांना त्या चवीची त्या टेक्स्चरची सवय आपल्याला करावी लागते आणि हे सगळं करावं लागतं साधारण 8-9 महिन्याचं मूल असताना. त्यामुळे जितक्या प्रकारची फळं आपल्याला तेव्हा हळूहळू मुलांना इंट्रोड्यूस करता येतील तेवढं चांगलं असतं. आणि त्याच्यातनं सुद्धा फळांचे ज्यूस आहेत ते तुम्ही 1-1, 2-2 चमचा जर का सुरुवातीपासून मुलांना द्यायला सुरू केलं तर त्या चवीची सवय झाली की त्यांचं नाकारण्याची जी पद्धत असते ती थोड्या प्रमाणात कमी होताना आपल्याला दिसू शकते. त्यामुळे फळं ही महत्त्वाची आहेत, हेही आपल्याला मुलांना समजावणं अत्यंत गरजेचं असतं. नक्कीच. आणि फळं लहान मुलांनी असेल मोठ्याने असेल खाणं आवश्यक आहे. आता प्रेक्षकांमधून आपल्याला पुन्हा फोन आलेला आहे नाशिकहून. अश्विनी यांनी फोन केलेला आहे. चला आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूयात. नमस्कार अश्विनीजी, आपल्या कार्यक्रमात स्वागत आहे. बोला, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार, बोला. हो मॅडम, माझा मुलगा आहे ना 3.5 वर्षाचा आहे. हॅलो, हा, आपल्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि थेट आपला प्रश्न विचारा. माझा मुलगा आहे ना 3.5 वर्षाचा आहे. तर त्याच्या असं मानेच्या साईड नाही ना अशा गाठी झालेल्या आहे दोन्ही बाजूला. बर, आणि कधीपासून झाल्या त्या ताई? आता ना 5-6 दिवसापासूनच दिसलेले आहे त्या, पहिले नव्हते. बरोबरीने काही ताप, सर्दी, खोकला असा काही त्रास त्याला झालेला होता? हो, आता म्हणजे त्याला आहे ना डॉक्टरकडे नेलतं ना, तर त्याला आहे ना रिपोर्ट काढायला सांगितलं, तर ते इंजेक्शन दिल्यामुळे तो घाबरला गेला ना. अगदी खरं. खरं तर ताईंनी खूपच एक महत्त्वाची गोष्ट हे केलेली आहे. कसं होतं सध्याच्या काळात, म्हणजे मुलांना डॉक्टरची भीती बसलेली असते, कारण की एक तर वॅक्सिनेशन, काही आजार झाला की इंजेक्शन वगैरे दिले गेले की मुलांना असं वाटतं की आपण इथे आलो की आपल्याला पेनच होणार आहे. त्यामुळे मुलांकरता ही थोडीशी आपण म्हणतो ना की हा एक्सपिरियन्स प्रत्येक डॉक्टरने थोडा समजून बदलण्याची गरज आहे की हॉस्पिटल्स आहेत किंवा क्लिनिक्स आहेत हे कसे आपल्याला मुलांना फ्रेंडली करता येऊ शकतील. आता कसं आहे ताई की जर का काही इन्फेक्शन झालेलं असलं, 5-6 दिवसातच त्या सगळ्या गाठी तुम्हाला दिसायला लागल्या असतील, तर त्या गाठी कुठे आहेत, कशा आहेत, या सगळ्याच आपल्याला व्यवस्थित निदान करणं गरजेचं आहे. तर तुम्ही ज्या लोकल डॉक्टरकडे आत्ता नेऊन दाखवलेलं आहे त्यांना त्या गाठी तुम्ही नक्की दाखवा. त्याच्यावरती त्यांनी काही औषध देऊन बरं वाटत असलं तर उत्तमच गोष्ट आहे, नाही तर तुम्ही आमच्याकडे येऊन सल्ला घेऊ शकता किंवा दुसऱ्याही कुठल्या तज्ज्ञांकडे जाऊन सल्ला आहे तो तुम्ही नक्की घेऊ शकता. कारण की हे इन्फेक्शनमुळे आलेलं आहे की काही दुसरा प्रकार आहे हा आपल्याला नक्की बघावं लागतं. पण तूर्त तरी घरी तुमच्या जर का आपल्या अभ्यंग सेसमी किंवा रोज ब्युटी तेलासारखं एखादं तेल असलं किंवा ते नसलं तर साधं एरंडेल तेल जर का घरामध्ये असलं तर ते तुम्ही हलक्या हाताने त्याला जिथे कुठे तुम्हाला गाठी जाणवत असतील तिथे ते तेल हलक्या हाताने लावा आणि त्याचं लगेचच निदान करून त्याच्यावरती औषध जे आहे ते घेणं अत्यंत गरजेचं आहे. लहान मुलांचा कुठलाही त्रास जो आहे
त्याच्याकडे शक्यतो दुर्लक्ष करू नये, कारण की कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन वगैरे असलं तर मग त्यांची भूक पण कमी होते आणि मग पर्यायाने ते कमी खातात, मग ताकद कमी होते, असे सगळे त्रास आपल्याला होताना दिसू शकतात. त्यामुळे वेळीच त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना केलेली जास्त बरी राहील. अगदीच खूप छान मार्गदर्शन केलं. तर अश्विनीजींप्रमाणे तुम्ही सुद्धा डॉक्टर मालविका तांबे यांना फोन करून आपला प्रश्न विचारू शकता. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठे जाऊ नका, पाहत रहा सामसंजीवनी. ब्रेक नंतर सामसंजीवनीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. लहान मुलांचे आहार या विषयावर आपण चर्चा करतोय. तर प्रेक्षकांमधून आता पुन्हा आपल्याला डॉक्टर फोन आलेला आहे. पुण्याहून फोन आलाय दीपाली कदम यांचा. चला आपण थेट त्यांच्याशी चर्चा करूया. नमस्कार दीपालीजी, आपल्या कार्यक्रमात स्वागत आहे. बोला, आपला प्रश्न विचारा. मॅडम, मी दीपाली कदम बोलते पुण्यावरून. बोला. हा मॅडम, माझी मुलगी आहे 12 वर्षाची. माझी मुलगी 12 वर्षाची आहे. तिला आता म्हणजे फेब्रुवारी 2024 मध्ये पाळी आली. तर तिची म्हणजे पाळी कमीत कमी 8 दिवस जाते मॅडम. तर रेग्युलर आहे का हे? हो. आणि आता येते किती किती दिवसांनी ताई पाळी? बरोबर तारखेच्या 4 दिवस किंवा 5 दिवस अगोदर येते. बरोबर. अच्छा अच्छा. कसं आहे की लहान मुलींचं या वयामध्ये जेव्हा पाळी यायला सुरू होतं, म्हणजे साधारण आपण 11, 12, 13 वर्षाच्या वयापर्यंत जे म्हणतो, त्याच्यामध्ये जर काही पाळी यायला सुरुवात झाली तर ते एकदम करेक्ट असतं. आणि त्याच्यामध्ये पाळीचं असं आपण म्हणतो की जसं अगदी पहिले 3-4 महिने विचार केला तर कदाचित थोडीशी मागे पुढे होणं स्वाभाविक असतं, पण ब्लीडिंगचा जो डेज आहेत ते साधारण 3 ते 4 दिवसाच्या वर असणं चांगलं नसतं कधीच. म्हणजे इवन सुरुवात जेव्हा पाळीची होते तेव्हा सुद्धा ब्लीडिंग आहे ते 3 ते 4 दिवसाच्या वर नाही व्हायला पाहिजे. कारण की 8-8, 10-10 दिवस जर का ब्लीडिंग होत राहिलं तर शरीरामध्ये खूप महत्त्वाची असलेली रक्तधातू आहे ती सतत शरीराच्या बाहेर जात राहते. आणि त्याच्याने या वयामध्ये मुलींचं जे वाढतं वय आहे त्याच्यामध्ये त्यांना उलट व्यवस्थित पोषण गरजेचं असतं. त्याच्या जागी त्यांचं हिमोग्लोबिन कमी होणं, त्याच्यामुळे त्रास होणं, केस गळणं वगैरे अशा प्रकारच्या सगळ्या तक्रारी ज्या आहेत त्या आपल्याला दिसतात. त्यामुळे मला तरी असं वाटतं आहे की सर्वप्रथम तर तिला तुम्ही आयुर्वेदिक तज्ज्ञांकडे नेऊन दाखवा आणि त्या अनुषंगाने आपल्याला काय त्याच्यामध्ये मदत करता येऊ शकेल ते आपल्याला बघायला पाहिजे. कारण की आयुर्वेदामध्ये हॉर्मोन्सवरती वर्क करण्याकरता किंवा या पाळीचे सगळे जे दोष असतील त्याच्यावरती वर्क करण्याकरता खूप चांगली चांगली औषधं जी आहेत ती मिळू शकतात. पण आत्ता तरी तूर्त, कारण ब्लीडिंग खूप जास्त होत आहे, याचा अर्थ आपल्याला पित्तावरती काम करणं खूप गरजेचं आहे. तर त्याच्याकरता प्रवाळ पंचामृतासारखं जे संतुलनच्या साध्या गोळ्या आहेत त्या तुम्ही सकाळ संध्याकाळ नियमाने तिला द्यायला सुरू करा. तसंच संतुलनचं जे गुलकंद स्पेशल आहे प्रवाळयुक्त ते, आणि संतुलनचं सॅनरोज हे रसायन, हेही तिला नियमाने सकाळ संध्याकाळ द्यायला सुरू करा. तर याच्याने शरीरातली अतिरिक्त उष्णता कमी व्हायला मदत मिळेल. पर्यायाने जे रक्ताचे श्रवणाचे जे त्रास होतात ते सुद्धा कमी व्हायला तिला मदत मिळू शकेल. आणि तिला जो काही आपण म्हणतो ना की रक्त कमी पडतं, की 8 दिवस जर का रक्तस्राव झालेला आहे तर हिमोग्लोबिन वगैरे कमी होण्याची किंवा रक्तधातू कमी होण्याची जी शक्यता असेल तीही सॅनरोजसारख्या रसायनाने भरून निघायला तिला मदत मिळू शकेल. पण नक्कीच याच्याकडे दुर्लक्ष करू नका आणि जितकं त्वरित तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेता येईल तेवढा लवकर सल्ला नक्की घ्यावा. अगदी. आता पुण्यातनंच पुढचा फोन आलेला आपल्याला ज्ञानेश्वर पवार यांचा. चला आपण थेट त्यांच्याशी बोलूयात. नमस्कार ज्ञानेश्वरजी, आपल्या कार्यक्रमात स्वागत आहे. बोला, आपला प्रश्न विचारा. नमस्ते मॅम. नमस्ते. नमस्ते मॅम, माझ्या मुलाला ऍसिडिटीचा त्रास आहे मॅम, आपल्या याचा ॲलर्जीचा, सर्दीचा ॲलर्जी. त्याच्यासाठी काय काळजी घ्यायला लागेल मॅडम? कशाची ॲलर्जी आहे सर आणि काय वय आहे मुलाचं? त्याचं आता 9 वर्ष वय आहे. त्याचं 9 वर्ष वय आहे. आणि ॲलर्जी कशाची? तुमचा आवाज येऊ शकला नव्हता तेव्हा. सर्दीची ॲलर्जी आहे मॅम. सर्दीची ॲलर्जी. ओके ओके ओके. बरोबर. आता बघा कसं आहे की आपल्याला सर्दीचा त्रास तर वरचेवर आणि या एस्पेशली सीझनमध्ये खूप जास्त प्रमाणात होताना दिसतो. मुलांना सर्वप्रथम आपल्याला काय काळजी घ्यायला पाहिजे तर त्यांची इम्युनिटी ताकद जी आहे कुठल्याही रोगाशी प्रतिकार करण्याची ती आपल्याला सुधारवणं खूप गरजेचं आहे. आणि तिथेच आयुर्वेदाची मदत खूप जास्त प्रमाणामध्ये होते. आता च्यवनप्राशसारखी आपल्याला साधी गोष्ट माहिती आहे की जी नियमितपणे आपल्या म्हणतो ना की रुटीनमध्ये एवढे जनरेशन वाईज आपल्याकडे आलेली आहे.
तर च्यवनप्राश जो आहे चांगल्या प्रतीचा, की जो खऱ्या आवळ्यांनी बनवलेला आहे, ज्याच्यात खरे सगळे औषधी जे आहेत, वनस्पती आहेत त्या वापरल्या गेलेल्या आहेत, त्याच्यामध्ये सगळ्या आपण म्हणतो ना की सगळ्यात चांगल्या प्रतीच्या गोष्टी ज्या सगळ्या निक्षेप द्रव्य वगैरे सांगितलेले आहे, प्रक्षेप द्रव्य तेही त्याच्यामध्ये टाकलेले असतील तर त्याचा आपल्याला फायदा होतो. आता आपण म्हटलं की याच्यामध्ये सोनं घातलेलं असलं पाहिजे, याच्यामध्ये तुमचं चांगल्या प्रतीचं तूप गेलेलं असलं पाहिजे, मध गेलेलं असलं पाहिजे, तर तो टाकलाच नाही तर काही उपयोग होत नाही ना. तर असं ते च्यवनप्राशसुद्धा चांगल्या प्रतीचा असणं खूप महत्त्वाचं आहे. तर असं च्यवनप्राश आहे तो संतुलनसारखा तो 1-1 चमचा सकाळ संध्याकाळ तुम्ही त्याला नियमितपणे द्यायला सुरू करावा. तसंच एकूणच शरीराची सगळी ताकद वाढण्याच्या दृष्टीने आणि आत्ता वाढतं वय आहे त्या हिशोबाने सगळी त्याला आपण म्हणतो ना की नरिशमेंटची आपूर्ती व्यवस्थित होऊ शकेल त्याच्याकरता संतुलन चैतन्य कल्पासारखं जे कल्प आहे तेही नियमितपणे दुधातनं द्यायला तुम्ही सुरू करून टाका. याच्याने त्याचं बलसुद्धा वाढायला मदत मिळेल आणि प्रतिकारशक्तीसुद्धा वाढेल. त्याचबरोबरीने सतत जर का त्रास होत असला तर आयुर्वेदामध्ये अगदी साधं सोपं औषध लहान मुलांकरता सांगितलेलं आहे, ते म्हणजे सीतोपलादी चूर्ण. आता हे सीतोपलादी चूर्ण जे आहे ते कुठल्याही वयाच्या मुलांना देता येऊ शकतं. चांगल्या प्रकारचं मध त्याच्यामध्ये वापरावं लागतं, म्हणजे अशा प्रकारची सर्दीची वगैरे ॲलर्जीची टेंडन्सी कमी व्हायला आपल्याला मदत जी आहे ती मिळू शकते. पण याच्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रतीच्या गोष्टी वापरल्या गेल्या आहेत की नाही ते आपल्याला बघावं लागतं. आता त्याच्यामध्ये असलेलं जे वंशलोचन आहे ते चांगल्या प्रतीचं नसलं तर त्याचा आपल्याला फायदा होताना दिसत नाही. त्याच्यामध्ये वापरलेली मिरी आहे ती खरी चांगल्या प्रतीची नसली तर त्याचा आपल्याला फायदा होताना दिसत नाही. म्हणून चांगल्या जागेवरून संतुलनसारख्या हे सीतोपलादीसारखं चूर्ण घेऊन तुम्ही वापरलं तर चालेल. आणि बरोबरीने ब्रॉन्कोसॅनसारखं सिरपसुद्धा त्याला नियमाने द्यायला सुरू करा. म्हणजे या 3-4 गोष्टींचा वापर तुम्ही केला तर मला वाटतं त्याचा हा सगळा जो त्रास आहे तो कमी व्हायला मदत मिळू शकेल. अगदी. आता कोल्हापूरच्या गडहिंग्लज इथून आपल्याला फोन आलेला आहे. महेश मुळे यांनी फोन केला. चला आपण थेट त्यांच्याशीच बोलूयात. नमस्कार महेशजी, आपल्या कार्यक्रमात स्वागत आहे. बोला, आपला प्रश्न विचारा. महेश, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? काही कारणाने त्यांच्याशी संपर्क आपला तुटलेला आहे. तर एक या अनुषंगाने मला प्रश्न विचारायचा होता की बऱ्याचदा लहान मुलं जेवत नाहीत म्हणून पालक त्यांच्यासमोर मोबाईल देतात, टीव्ही लावतात, बाबा ते बघून का होईना पण जेव, पण मग याचा परिणाम किंवा बळजबरी खाऊ घालणं असाही प्रकार होतो. तर या सगळ्याकडे एक डॉक्टर म्हणून तुम्ही काय सांगाल? बघा, सर्वप्रथम तर अगदी आपल्याला सगळ्यांना आज मोबाईलचे आणि टीव्हीचे वाईट अनुभव सगळ्यांनाच आलेले आहेत. एक साधारण आपण 20 वर्षापूर्वी विचार केला तर कदाचित लोकांना एवढी कल्पना नव्हती की याचा काहीतरी त्रास होऊ शकेल. त्यामुळे तेव्हा टीव्ही समोर किंवा मोबाईल समोर खाऊ घातलेली आत्ताची जनरेशन आहे ती आता टीनेजमध्ये आलेली आहे आणि त्यांच्यामध्ये असलेले दोष सगळे आपल्याला दिसतात आहे. त्यामुळे मी असं म्हणेन की जे पण खरंच सुज्ञ पालक असतील त्यांनी लहान मूल घरात असताना मोबाईल आणि टीव्हीचा वापर अगदी शून्य केला तरीही चालू शकेल. म्हणजे घरी आल्यानंतर मोबाईल स्विच ऑफ करून साईडला ठेवून दिलं आणि त्याच्यानंतरच मुलांना जेवू घातलं किंवा दुपारच्या वेळेला सुद्धा तर ते जास्त बरं राहील. याच्यातनं बाकी तर इतर सगळे त्रास होतातच, पण अन्नपचन न होणं हे सगळ्यात म्हणजे दुर्दैवी त्रास त्याच्यातनं होत असतो. मुलांना अन्नामध्ये इंटरेस्टसुद्धा राहत नाही आणि त्याचं कुठेही पोषण मुलांना व्यवस्थित जे आहे ते मिळत नाही. त्याचबरोबरीने आपल्याला एक अजून काळजी जी घ्यायला पाहिजे की मुलांना वेगवेगळे पदार्थ आपण जे काही खायला देतो आहोत त्याच्यातला सगळ्यांचा बॅलन्ससुद्धा जो आहे ना तो खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे आता वरण भात, भाजी पोळी, चटणी, कोशिंबीर याचं व्यवस्थित सकाळ ते संध्याकाळमध्ये पालन करणं, कुठली तरी गोष्ट नक्की पोटामध्ये सकाळ ते संध्याकाळमध्ये जाईल हेही आपल्याला बघावं लागतं. आणि त्याच्यातनं कुठेतरी मुलांची आवडती वस्तू आणि कुठेतरी ना आवडती वस्तू ह्याचं कॉम्बिनेशन आपण कसं करू शकू ना ह्याच्यामध्ये आईवडिलांची खरी स्किल आहे असं मला वाटतं. अगदी खूप छान मार्गदर्शन केलं. आता आपल्याला शेवटची 2 मिनिटं राहिलीत कार्यक्रमाची, त्यामुळे शेवटचा फोन घेऊयात. महाडवरून कमल यांनी आपल्याला फोन केला. चला आपण थेट त्यांच्याशी बोलूयात. नमस्कार कमलजी, आपलं स्वागत आहे. बोला, आपला प्रश्न विचारा. माझे ना कंबर दुखते खूप. माझं 54 वय आहे. बरं. मी चालले की दमायला होत. माझी कंबर खूप. तर त्यांची कंबर दुखती, त्यांचं 54 वय असं सांगत होत्या त्या, तर काय उपाय त्यांना सांगणार? बघा, सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे की जसं मेनोपॉज सुरू झाला की त्याच्यातनं आपल्या शरीरातल्या सगळ्या सांध्यांची हाडांची ताकद कमी व्हायला लागते. त्याच्याकरता सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे दूध आणि तूप हे नियमित घेणं आणि त्याचबरोबरीने डिंकाचा लाडू खाणं, किंवा आपण म्हणूया की आजच्या काळामध्ये आपण घरी डिंकाचा लाडू नाही करू शकत आहे तर संतुलन मॅरोसॅनसारखं एखादं जे रसायन आहे
ते नियमितपणे प्रत्येक स्त्रीने घेणं अत्यंत आवश्यक आहे. शरीरामध्ये नैसर्गिक कॅल्शियम पोचतंय की नाही हे सुद्धा बघायला पाहिजे आणि त्याच्याकरता संतुलन कॅल्सिसान सारख्या ज्या गोळ्या आहेत त्याही नियमितपणे तुम्ही घ्यायला सुरू केलं तर त्याचाही फायदा होऊ शकेल. शरीरात एकूणच ताकद व्यवस्थित टिकून राहण्याच्या दृष्टीने संतुलनचं धात्री रसायनसारखं एखादं रसायन घेतलं तर त्याचाही तुम्हाला फायदा जो आहे तो नक्की मिळू शकेल. आणि मुख्य म्हणजे पूर्ण पाठीच्या कण्याची ताकद व्यवस्थित राहण्याच्या दृष्टीने संतुलन कुंडलिनी सारखं तेल आहे तेही नियमितपणे अगदी रोज रात्री झोपताना तुम्ही पाठीच्या मणक्यावरती लावायला सुरू करा, म्हणजे त्याचाही तुम्हाला फायदा जो आहे तो मिळू शकेल. पण दुर्लक्ष न करता एकदा तुम्ही जर का तज्ज्ञांचा सल्ला घेतला तर दुसरं काही त्रास आहे का की ज्याच्यावरती आपल्याला काही व्यवस्थित काम करण्याची गरज आहे तर त्याचंही निदान एकदा करवून घेणं जास्त उत्तम ठरू शकेल. खूप छान मार्गदर्शन केलं आज तुम्ही इथे आलात, मनापासून तुमचे आभार. मलाही आनंद आहे. यानंतर साम संजीवनीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.